सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मोठी कारवाई करत फिटनेस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देह विक्रीचा व्यवसाय उघडकीस आणलाय। यामध्ये एक महिलेची सुटका करण्यात आली असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे। माधवनगर श्रीहरी कुटे मार्ग मुंबई नाका नाशिक येथील शिवम नावाच्या बंगल्यात फिटनेस सेंटरच्या नावाखाली महिलांकडून देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती। ही माहिती पडताळून पाहिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने पंच आणि एनजीओ प्रतिनिधींच्या उपस्थितीत सदर ठिकाणी छापा टाकलाय। छाप्यात तेथे देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आलं। या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। तर या प्रकरणी संजय विजय शर्मा राहणार अशोका मार्ग नाशिक आणि कृष्णकुमार सीताराम यादव वर्ष 26 राहणार श्रीहरी कुटे मार्ग मुंबई नाका मूळ राहणार हजारीबाग झारखंड या दोघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमानुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलीस निरीक्षक सुवर्णा महाजन, एएसआय शेरखान पठाण, पोलीस हवालदार गणेश वाघ, पोलीस हवालदार प्रजित ठाकूर, पोलीस हवालदार युवराज कानमहाले, पोलीस अंमलदार योगेश परदेशी, अतुल पाटील, लीला सुकटे, वैशाली घरटे, दीपक पाटील तसेच विपला एनजीओचे तुषार सूर्यवंशी व प्रियदर्शिनी पवार यांनी केले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या मार्फत करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।